इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली। सोशल मीडियावर कमेंटमधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचं समोर आले। सावंत माजलाय, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, सावंताच्या घरी जाऊन खतम करू अशी धमकी देण्यात आली। इंद्रजित सावंत यांच्याशी याबद्दल बातचीत केली विजय केसरकरनं। पुन्हा एकदा आपल्याला धमकी आलेली आहे। धमकी ही कशा माध्यमातून दिलेली आहे आणि कुणी दिली, त्याचं नाव काय त्यामध्ये दिसतं का? नाही, मी आत्ताच सगळं तपास करायला लागलो। मला आत्ता समजलंय की माझ्या मित्रांनी दाखवलेलं आहे आणि ते काही माध्यमातून मला समजलं। मी ते आत्ता बघितलं, ते केशव वैद्य नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, त्यानं मला धमकी दिलेलं ते सोडून द्या। ते ज्या पद्धतीनं ते बोल भिडू नावाचं एक चॅनल आहे, त्याच्या चॅनलच्या खाली जे काय बोललाय ते आत्ताच मी बघितलं की ते खूप आक्षेपार्ह आहे। अशा व्यक्तींच्यावर कारवाई झाली पाहिजे। मला धमकी दिली म्हणून नाही, पण दुसरं ते काही जे आक्षेपार्ह बोललाय शिवाजी महाराजांच्या बद्दल, अशाबद्दल कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं। आत्ताच्या कॉमेंटमधून धमकी दिली, त्यामध्ये काय नेमका उल्लेख आहे? नाही, ते मी आता मला परत ते वाचावं लागेल। घरात घुसून मारू वगैरे काहीतरी माजलाय, असं काहीतरी आहे, खात्मा करू वगैरे असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये। ते काही मला पाठ नाहीये, ते बघावं लागेल परत ते काय लिहिलंय। पण असे खूप जण बोलणारे असतात। आता तो नेमका तो कोण आहे, काय आहे, हे समोर आल्यानंतर जास्त याच्यावर आपल्याला बोलता येईल। एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमधून ही धमकी दिलेली आहे, घरात घुसून मारू असं देखील या कॉमेंटमध्ये म्हटलेलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।